चला तर मंडळी करूयात मराठवाडा स्पेशल अशी एक आगळी वेगळी रेसिपी, नाही पारंपरिक म्हणू शकतो। बेसन घेतलं, चवीनुसार लाल तिखट, मीठ, थोडीशी धणे जिरे पावडर घालून पाणी घातलं आणि थोडंसं तेल पण घातलं होतं। घट्ट गोळा तिंबून घेतला आणि खोबरं आणि कांदा छान असा गॅसवर भाजून घेतला होता। त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून आलं लसूण घालून प्युरी केली। कढईमध्ये तेल गरम करून ती प्युरी परतली, थोडासा एसूर, चवीनुसार मीठ, थोडी हळद छान परतलं। ते परतते तोवर आपण जो बेसनाचा गोळा केलता ते त्याच्या किनी आपण छान अशा शिंगोळ्या करून घेतल्या, थोडंसं हाताला तेल लावून म्हणजे चिकटत नाही। आणि आपला जो मसाला परतून झालता त्यामध्ये घातला आपण गरम पाणी। गरम पाणी घातले की नाही चव चांगली येते, तेल छान येतं। मस्त तो रस्सा उकळून घेतला आणि त्यामध्ये की नाही त्या आपण केलेल्या शिंगोळ्या घालून घेतल्या। 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेतलं बरं का। एकदम भन्नाट लागते ही रेसिपी आणि त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो की नाही, काहीतरी वेगळं केल्यानंतर 4 घास जरा जास्त जातात। करून बघा आणि केल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।